चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त यंदा साखरेच्या हारांच्या किमती वाढल्याचं दिसून आलं। गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो। या दिवशी दारात उभारल्या जाणाऱ्या गुढीसह लहान मुलं आणि जावयांना साखरेचा हार देऊन सन्मान करण्यात येतो। हा सन्मान वाढवणारे 7 पानी 9 पानी 11 पानी साखर हार बनवण्यासाठी कारागिरांमध्ये लगबग दिसून येत आहे। सोलापुरात तयार होणारे साखर हार कर्नाटकामध्ये मोठ्या प्रमाणात पोहोचले आहेत। शेवटच्या टप्प्यात आंध्र प्रदेश आणि मराठवाड्यात पोहोचत आहेत। गुढीपाडवा 6 दिवसांवर येऊन ठेपला आहे। महाशिवरात्रीनंतर साखर हार बनवायला सुरुवात झाली। महिनाभर हे काम असतं। पहिल्या टप्प्यात कर्नाटकात होळीपूर्वी सोलापुरी हार पोहोचले आहेत। सध्या शहरात 2 ठिकाणी कारखाने आहेत। एका कारखान्यामध्ये एका वेळी 8 कारागीर आणि मजूर हार बनवण्यासाठी लागतात। या काळात दररोज 500 किलो साखर उपलब्ध करावी लागते। सोलापुरात सध्या भुई गल्लीत 3 आणि शेळगी परिसरात मित्रनगर इथं 3 कारखान्यांमध्ये साखर हार बनवले जात आहेत। त्यामुळं साखर हाराच्या दरात जवळपास 10% वाढ झाली आहे। 50 ग्रॅमपासून हे हार बनवले जात आहेत। मागील काही वर्षांपासून माळशिरस तालुक्यातील नातेपुते आणि गुजरातमधील पाव किलो वजनाचे अर्थात मोठ्या आकाराचे आणि वजनदार हार सोलापुरात येत आहेत। 7 पानी हार हा केवळ लहान मुलांसाठी, 9 पानी हार देवदेवतांच्या फोटोंना घालण्यासाठी, 11 पानी हार मंदिरातील मूर्ती आणि जावयांना। साखर हारांमध्ये जावई हारांचं विशेष आकर्षण आहे। साखरेपासून सर्वात मोठ्या आकाराचा 11 पानी जावई हार आहे। रंगीत आणि डिझाईनमधील साखरेच्या माळेत खोबऱ्याच्या वाट्या आणि खारीक बदामही वापरलेले असतात। किरकोळ बाजारात साधे हार 140 ते 160 रुपये किलो विकले जात आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली। साखरेचे हार यावर्षी महाग झालेले आहे। साखरचा भाव 4000 रुपये आहे। कामदार लेबर पगार जास्त वाढले। एक बाई 600 रुपये पगार मागायला लागली आहे। बस्ता 10,000 रुपये पोत्याला मागतोय, बांधणार 600 रुपये मागतोय। त्याच्यामुळे भाव वाढलेले हाराचे। स्टार्टिंग होलसेलला 1200 रुपये निघालेला आहे। किरकोळ विक्री 140-160 रुपये चालू आहे। जे बाहेर हार येतात त्याच्यात आणि आपल्या हारमध्ये काय ते बाहेरचे हार आहे ते माल चालत नाही, ते तुडते माल, ते नाजूक माल राहते, तुडते, ते कच्ची चाचणी राहते। यावेळी आता काय झालं, विषय महागाई वाढलेली आहे, प्लस डिझेलचे रेट वाढल्यात आणि पाण्याची टंचाई चालू आहे जरा। आणि दुसरी गोष्ट काय झालं आहे, वर्कर्स भेटेनात, कामगार, याच्यामुळं आम्हाला जरा भाव वाढला आहे। ह्यावेळी कामगारची पगार वाढायला लागली आहे आणि प्लस माल तयार होईना। आणि बाजारात काय झालं आहे, नवीन म्हणलं तर गुजरात म्हणून एक प्रकारचा हार आला आहे। त्या हारात आणि आपल्या हारात फरक आहे। आपला हा लोकल हार असतो, ह्याच्यामध्ये हा वजनात जास्त चढतो, ह्याचे बारीक काम असतं आहे, नक्षी काम असतं आहे, याच्यामुळे ह्याचा दर जरा जास्त बसतो। आणि गुजरात हारला कसा आकार नौकार असतं आहे, त्याच्यामुळे त्याचा रेट कम असतं आणि वजनदार असतं आहे। पण आपली ही जी कला आहे, जुनी कला, ती थोडी आता कम होत चालली आहे। याचं कारण म्हणजे काय, ह्याचे कारागीर भेटेनात आता। जे पूर्वी जे माणसं कष्ट करणारे होते कारागीर, त्यांचे वडील लोक, आता त्यांचे पोरं लोक हे करायला नको म्हणायला लागलेत। याच्यामुळे ही परंपरा भविष्यात अवघड आहे ही टिकून राहणं। पण आम्ही तरी आमचा प्रयत्न चालला आहे की आपला हा जुना बिझनेस आहे, आपली जी रूढी परंपरा आहे आणि जे आपल्या सणवाराला जे लागतं आहे, त्याचं मानपान असतं आहे, हे आपल्या पुढच्या पिढीला पण कळावं म्हणून आमचं ह्या धोरणीनं आम्ही अजूनसुद्धा आमचे झटत आहोत।